माझे नाव प्रतीक आहे. मी बँकेत मॅनेजर म्हणून काम करायचो आणि मी एका अतिशय गरीब कुटुंबातून आलो होतो. मी या टप्प्यावर कसा पोहोचलो हे कोणालाही माहिती नव्हते. एके दिवशी एक वृद्ध महिला पेन्शन घेण्यासाठी बराच वेळ बँकेबाहेर वाट पाहत होती. पण जेव्हा तिची वेळ आली तेव्हा बँकेचा वेळ संपला होता आणि सर्व कर्मचारी त्यांच्या काउंटरवरून निघून जात होते. हे पाहून ती महिला दुःखी होऊन रडू लागली. मी जेव्हा तिच्याकडे पोहोचलो तेव्हा मला तिला पाहून आश्चर्य वाटले, कारण ती माझ्या कॉलेजची. आज मी भारतातील सर्वात मोठ्या बँकेत उच्च पगाराच्या पदावर होतो. मी दिवसभर वातानुकूलित खोलीत बसायचो आणि सर्वजण माझ्याशी आदराने वागायचे. माझ्या स्वतःच्या परिसरातही माझा आदर होता. मी नेहमी साफसुथरे कपडे, चांगली गाडी वापरत होतो. पण माझे आयुष्य नेहमीच असे नव्हते. मी अनेक ठिकाणी दिवसांचा सामना केला होता. खूप त्रासानंतर, खूप ठेसानंतर कसा तरी मी या नोकरीपर्यंत पोहोचलो होतो. आमच्या बँकेत नेहमीच पेन्शनवर जगणाऱ्या वृद्धांची रांग जास्त असायची. एकतर पहिलेच ते गरीब वृद्ध लोक आणि त्याहून अधिक म्हणजे त्यांना सकाळी लवकर येऊन बँकेत लाईनमध्ये उभे राहावे लागत असे. काही लोकांमध्ये नातेवाईक किंवा मित्र होते म्हणून ते त्यांच्या जागी रांगेत उभे राहायचे, तर बाकीचे सर्वजण तिथेच बसायचे आणि मी हे सर्व माझ्या केबिनमध्ये बसून पाहत असे. एके दिवशी मला एक गरीब महिला रांगेत एकटीच उभी असलेली दिसली. तिने तिच्या साडीचा पदर डोक्यावर गुंडाळला होता. मला तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, पण जेव्हा तिची वेळ आली तेव्हा ती आत येणार होती. पण त्या आधीच 5 मिनिटांपूर्वी बँकेची वेळ संपली होती. बँक कर्मचारी त्यांच्या वेळेचे खूप पालन करतात. वेळ संपताच ते त्यांचे संगणक बंद करतात आणि त्यानंतर ते कोणासाठी कोणतेही काम करत नाहीत. मग कोणी किती असहाय्य असले तरी, कोणी किती हताश असला तरी, बँकेत किती लोक शिल्लक असले तरी, कारण त्यांना त्यांचे काम करण्यासाठी दुसऱ्या दिवशी परत यावेच लागते. पण त्या दिवशी त्यांची सुट्टी झाल्यानंतर पुढचे 2 दिवस देखील सुट्ट्या होत्या, ज्यामुळे पुढचे 2 दिवस बँक बंद राहणार होती. ती बाई एका पुरुषाशी बोलू लागली जो तिच्याशी वाद घालू लागला होता आणि मोठ्याने बोलू लागला. हा सगळा गोंधळ पाहून मी माझ्या खोलीतून बाहेर आलो आणि विचारलं, काय चाललंय? इतका आवाज काय येतोय? तो माणूस म्हणाला, साहेब बघा ना, वेळ संपली आहे आणि आता 2 दिवसांची देखील सुट्टी आहे आणि या आई म्हणतायत की तिला पेन्शन हवी आहे. घरी खायला काहीही नाही. आता तुम्हीच सांगा सर, मी काय करू शकतो? तुम्हाला तर माहिती आहे बँकेची पॉलिसी. मग मी म्हणालो, बरं ठीक आहे, तू जा, मी समजावते यांना. मी त्या वृद्ध महिलेकडे गेलो जी बाजूला असलेल्या बाकावर बसून रडत होती. मी तिच्या जवळ गेलो आणि म्हणालो, हे बघा आई, ही बँकेची पॉलिसी आहे, तुम्ही थोडं लवकर यायला हवे होते. मग ती आई म्हणाली, मी तर लवकर आले होते बाळा, मला कुठे माहीत होते की हे लोक एवढा वेळ लावतील. मी गेल्या तासाभरापासून इथे बाकावर बसली आहे. त्या लोकांनी तर चहा पिण्यातच बराच वेळ घालवला आहे. तेवढ्या वेळात तर माझे काम झाले पाहिजे होते. मला कळत नव्हते की या महिलेचा आवाज इतका ओळखीचा का वाटत होता. जेव्हा मी तिच्याकडे काळजीपूर्वक पाहिले तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि मी लगेच माझ्या खिशातून 20,000 रुपये काढले आणि तिच्या तळ हातावर ठेवले. कारण ती कोण होती हे जाणून तुम्हाला सर्वांना आश्चर्य वाटेल, म्हणून शेवटपर्यंत या कथेत राहा. एक वेळ होती जेव्हा आमच्याकडे सर्व काही होते, जरी ते 3 मजली घर असले तरी, पण ते आमचे स्वतःचे घर होते. माझे आई वडील होते आणि एक धाकटी बहीण होती जी सुमारे 9 वर्षांची होती. सर्व आमच्या कुटुंबाचे कौतुक करत होते. काही हेवा करायचे तर काही कौतुक करण्यापासून स्वतःला थांबवू शकत नव्हते, कारण आमचे कुटुंब होतेच असे. माझ्या वडिलांची नोकरी चांगली होती आणि आमच्याकडे एक छोटी गाडीही होती. घर आनंदाने भरलेले होते. आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. सर्वांचे एकमेकांवर इतके प्रेम होते की असे वाटत होते आयुष्य आता कोणत्याही दुःखाशिवाय निघेल. तेव्हा आम्हाला कशाचीच कमी नव्हती आणि असे वाटत होते की ते अजून वाढेल. पण एके दिवशी कोणीतरी आमच्या आनंदावर वाईट नजर टाकली आणि ज्याने वाईट नजर टाकली तो दुसरा तिसरा कोणी नसून माझे काका होते, जे गावातच राहत होते. त्यांच्या त्यावेळी अन्नासाठीही पुरेसे पैसे नव्हते. त्यांची परिस्थिती खूप वाईट होती आणि त्याला स्वतः तेच कारणीभूत होते, कारण त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य व्यभिचारात घालवले होते. ते दारू पित असे, पैसे व्यर्थ वाया घालवत होते. पैसे कसे सांभाळायचे हे त्यांना कळत नव्हते आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांना पैशाची काहीच किंमत नव्हती. आणि मग एके दिवशी त्यांनी एका महिलेशी लग्न केले आणि त्यांना 4 मुलेही झाली. पण तरी त्यांनी त्यांचे वर्तन बदलले नव्हते आणि आता एवढं सगळं करून बसल्यावर तो त्याच्या आयुष्याबद्दल गंभीर होऊ इच्छित होते. पण त्यांनी कधीही शिक्षणात रस घेतला नाही,
काही दिवस ते आमच्या घरी राहण्यासाठी आले होते आणि आमची जीवनशैली पाहून ते खूप प्रभावित झाले आणि म्हणाले, तुम्ही लोक तर खूप ऐशारामाचे जीवन जगत आहात आणि खूप मजाही करता. तुमच्या घरात सगळं काही आहे, पण आमच्या घरात तर आम्हाला पुरेसं अन्नही मिळत नाही. मग माझ्या पप्पांनी काकांना सांगितले की मी माझ्या आयुष्यात खूप मेहनत केली आहे आणि त्या कठोर परिश्रमामुळेच मी हे यश मिळवले आहे आणि यशासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. मी कधीही माझ्या स्वतःच्या सोयीबद्दल विचार केला नाही. मी नेहमीच स्वतःचा आणि माझ्या मुलांचा उदरनिर्वाह करण्याचा विचार केला आहे आणि आता माझा मुलगाही तरुण झाला आहे. आता तोही खूप मेहनत करेल आणि नक्कीच माझ्या बरोबरीला येईल. बाबांचे म्हणणे ऐकून काका गप्प बसले, कारण ते स्वतः तसे नव्हते आणि त्यांनी आपल्या मुलांना चांगले संस्कारही दिले नव्हते. काका आमच्या घरी सुमारे 2 आठवडे राहिले होते आणि त्या दरम्यान आम्ही त्यांना कोणत्याही बाबतीत कसल्याही कारणाने त्यांना कशासाठीही अडवले नाही. त्यांचे मन करेल तिथल्या खोलीत जायचे, बसायचे, परवानगी न घेता हव्या त्या आवडेल त्या वस्तू वापरायचे. तो नेहमी बाबांना सगळं काही विचारायचे, जसे की तुम्हाला तुमचे पैसे कुठून मिळतात, तुम्ही तुमचे पैसे कुठे ठेवता का, तुम्ही ते घरी ठेवता का, तुमच्याकडे काही बचत आहे का. त्याने माझ्या वडिलांना हे सर्व विचारले आणि माझ्या वडिलांनी त्यांना त्यांचा भाऊ समजून सर्व काही सांगितले. तथापि माझ्या आईला हे सर्व अजिबात आवडले नाही की बाबांनी माझ्या काकांना त्यांच्या घरातील काही वैयक्तिक गोष्टींबद्दल का सांगितले म्हणून. आईने बाबांना फटकारले होते आणि म्हटले होते की तुम्ही तुमच्या भावाला आपल्या वैयक्तिक गोष्टी सांगायला नको होत्या. या वैयक्तिक गोष्टी आहेत त्या सर्वांसोबत शेअर करायच्या नसतात. तेव्हा बाबांना आईचा हा टोकाटोकीचा स्वभाव अजिबात आवडला नाही. म्हणून ते आईला म्हणाले, हे बघ अंकित, हा माझा धाकटा भाऊ आहे. त्याच्याशी माझे कोणतेही रहस्य लपलेले नाही. तू आधीच मला माझ्या आईवडिलांपासून दूर करण्याचा प्रयत्न करण्यात यशस्वी झाली आहेस. मी माझे गाव सोडून तुमच्यासोबत इथे राहायला आलो आहे. आता काय मी माझ्या भावाशीही बोलू नये का. तो माझा धाकटा भाऊ आहे, निदान मला त्याच्याशी तर बोलू दे. पण घडलेही तसेच. आईची 6वी इंद्रिय अचूक होती. बाबांनी आता काकांना त्यांचे सर्व गुपित सांगितले होते. एके दिवशी काका अचानक सामान त्यांचे बांधायला लागले आणि म्हणू लागले की त्यांना अर्जंट कुठेतरी जायचं आहे. तेव्हा बाबांनी विचारले की का इतक्या घाईत कुठे जात आहेस, तू तर आणखी काही दिवस इथेच राहणार होतास, मग अचानक काय झालं तुला. आज तुझ्या भाचीचा वाढदिवस आहे, तो साजरा कर, तेव्हा तू आज इथेच राहा. तुला हवे असेल तर तू उद्या निघू शकतोस. पण काका राहण्यास तयार नव्हती. आमच्या घरी आल्यापासून त्यांना आमच्या घरी राहायला खूप आवडायचे आणि ते इथे खूप आनंदीही होते. पण आता ते सतत राहण्यास नकार देत होते. त्यांनी पप्पांना सांगितले, नाही नाही भाऊ, मला इथून निघावं लागेल आणि तसेही घरी खूप कामही आहे. ते आमच्या घरातून अशा प्रकारे निघाली की आम्हा सर्वांना आश्चर्य वाटले. ते त्यांचे बूटही इथेच विसरले होते. माहीत नाही की ते इतक्या घाईत का होते. आम्ही त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. आम्हाला वाटले की खरंच त्यांना घरी काही महत्त्वाचे काम असेल. पण 2 आठवडे उलटेच होते की एके दिवशी काही लोक आमच्या घरी आले आणि म्हणाले, त्यांना आमचे घर पाहायचे आहे. आम्ही आश्चर्यचकित होऊन म्हणालो, काय घर बघायचे आहे म्हणजे, काय म्हणणं आहे तुमचे, तुम्हाला आमचे घर का पाहायचे आहे. हे आमचे स्वतःचे घर आहे, हे भाड्याचे घर नाही ज्याचे भाडे आम्ही दिले नाही म्हणून तुम्ही ते पाहण्यासाठी आला आहात. हे बघा, आता हे घर तुमचे नाही राहिले, ते आता आमचे आहे. तुमच्या भावाने हे घर आम्हाला कधीच विकले आहे. त्यांच्याकडे आधीच घराची कागदपत्रे होती आणि त्यांनी ते आता आमच्या नावावर हस्तांतरित केलं आहे आणि त्यांच्याकडून हे घर विकत घेतले आहे. त्यांनी असेही सांगितले की काही लोक या घरात कब्जा करत आहेत आणि आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना काढून टाकावे. हे बघा, तुमच्या दोन्ही भावांमध्ये काहीही वाद असो, मग मालमत्तेचा असो किंवा दुसरा कोणता असो, ते आम्हाला माहिती नाही, पण हे घर आता आमचे आहे आणि आम्ही तुम्हाला निघण्यासाठी 2 आठवडे देत आहोत. नाहीतर आम्ही पोलिसांना बोलावून तुम्हाला या घरातून बाहेर काढू. त्यांचे हे शब्द ऐकून आम्ही सगळेच थक्क झालो. प्रथम आम्ही आमच्या घरात पाहिले, जिथे आम्ही आमची कागदपत्रे ठेवली होती. घराची कागदपत्रे असलेली फाईल गायब होती. काकांनी ते तिथून उचलली होती. त्यांनी घराची नोंदणी स्वतःच्या नावावर करून घेतली आणि नंतर ते विकली. याचा अर्थ असा की काकांनी आमच्या घराची कागदपत्रे आमच्या घरातून चोरली होती आणि आम्हाला फसवले होते. इथे सर्व काम लाच देऊन करता येते आणि त्यांनी ते आधीच केले होते. जेव्हा बाबांना खात्री पटली की त्यांच्या भावाने त्यांना फसवले आहे, तेव्हा त्यांच्यापेक्षा जास्त दुःखी आणि अस्वस्थ कोणीही नव्हते. त्यांनी हे घर बांधण्यासाठी आयुष्यभर कठोर परिश्रम केले होते.
त्यांनी कमावलेला प्रत्येक पैसा वाचवला होता आणि त्यांनी घराची प्रत्येक वीट रचली होती. पण आज एका फसवणुकीत त्यांनी ते सर्वस्व गमावले होते आणि ते दुसऱ्या तिसऱ्या कोणाकडून नाही तर स्वतःच्या भावाकडून झाली होती. आम्ही वकिलाशी बोललो, त्यांना सर्व काही सांगितले. तेव्हा ते म्हणाले, घराची मूळ कागदपत्रे ज्याच्याकडे असतात तो त्याच्यामध्ये हवा तसा छेडछाड करून फेरफार करू शकतो. तुम्ही ती चूक करायला नको होती. तुम्ही तुमच्या घराची कागदपत्रे सुरक्षित ठेवायला हवी होती. आम्ही कधीही काकाजींवर लक्ष ठेवले नाही. आम्हाला कल्पनाही नव्हती की ते आमच्या घरी येऊन पाहुणे म्हणून आपली इतकी फसवणूक करतील. ते आमच्या घरात काय करत होते किंवा त्याच्या मनात काय चालले होते याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती. त्यांनी आमची कागदपत्रे चोरली होती आणि त्याचसोबत आईचे 2 सोन्याचे सेट सुद्धा घरातून गायब झाले होते. म्हणजे त्यांनी सोन्याचे सेटही घेतले होते. म्हणूनच त्यांना घाईघाईत घरी जावे लागले. कदाचित त्यांना पकडून जाण्याची भीती वाटली असेल म्हणून ते घाईघाईत आमच्या घरातून निघून गेले. हे ऐकून पप्पा क्षणभर गप्प बसले. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. मग ते हळू आवाजात म्हणाले, मी अंकिताशी बोलायला जातो. हे ऐकून आई लगेच म्हणाली, त्याला त्याने केलेल्या कृत्याची लाज वाटत नाही का? आता तुम्ही तिथे जाऊन काय बोलणार? तुमच्या बोलल्याने तो काय आपल्याला आपले सगळं परत करेल का? मी तुम्हाला आधीच सांगितले होते की काही महत्त्वाच्या वैयक्तिक गोष्टी सांगू नका आणि तुमच्या निरुपयोगी भावावर विश्वास ठेवू नका. तो तर एक बदमाश होताच, पण त्याने तुमचे यश आणि आनंदही हिरावून घेतला. तुम्ही तर त्याला घरातच घ्यायला नको होते. पण आता बघा त्याने किती नुकसान केले. आईचा आवाज कर्कश होता. तिच्या चेहऱ्यावर दुःखाचे भाव होते. पण बाबा काहीच बोलू शकले नाहीत. त्यांनी त्यांचा चेहरा त्यांच्या दोन्ही हाताने लपवला. जणू काही ते स्वतःलाच दोष देत होते. हे सगळं त्याच्या विश्वासाच्या कमतरतेचे परिणाम होते. त्या दिवसापासून आई आणि बाबा एकमेकांशी भांडू लागले होते. दोघांच्याही मनात वेदना होत्या, पण त्याचं बोलणं एकमेकांना दुखावत होतं. बाबा म्हणायचे, मी चूक तर केली, पण तू मला सांगितले होते तेव्हा मी त्याला घराबाहेर हाकलून दिले असते का? आई म्हणाली, हो, द्यायला होतं. अशा वाईट माणसाला हाकलून द्यायलाच हवे होते, कारण त्याचा हेतू चांगला नव्हता. त्याला त्याच्याच भावाला उद्ध्वस्त करताना लाज कशी वाटली नाही? तो माणूस सुरुवातीपासूनच लोभी होता. म्हणूनच त्याला त्याच्या आयुष्यात कधीही काहीही साध्य करता आले नाही. त्यांच्यामध्ये बोलायला कोणी नव्हते. मी आणि माझी बहीण एका कोपऱ्यात शांतपणे बसलो होतो, रडत होतो आणि आमच्या डोळ्यांसमोर त्यांना भांडताना पाहत होतो. ज्या घरात आम्ही हसत होतो ते घर आता युद्धभूमी बनले होते. आमचे घर जे पप्पाने खूप कष्टाने बांधले होते ते घर आम्हाला सोडावे लागले होते. हे घर सोडणे पप्पांना खूप वेदनादायक वाटत होते आणि त्याच कारणाने ते दिवसेंदिवस कमकुवत होत चालले होते. ते शेवटच्या वेळी खोली सोडताना त्याला एकटक बघत बसत होते. जणू काही ते त्यांच्या शरीराचा एखादा भाग वेगळा होताना पाहत होते. दारावर हात ठेवून उभा राहायचे. अंगणाच्या भिंतीकडे पाहत त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायचे. ते म्हणायचे, हे ते घर आहे जिथे मी तुम्हा सर्वांसाठी स्वप्न पाहिले होते. आता ते स्वप्न भंगले आहे. आईच्या चेहऱ्यावर शांत वेदना होत्या. ती पप्पांसमोर खंबीर राहण्याचा प्रयत्न करत होती, पण जेव्हा ती खोलीत एकटी असायची तेव्हा तीही रडायची. बाबांनी या कठीण काळातून निघाले तर होते, पण त्यांची तब्येत मात्र बिघडली. सुरुवातीला त्यांना छातीत दुखू लागले. आम्ही त्यांना रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी सांगितले की त्यांना किरकोळ हृदयविकाराचा झटका आला आहे. काही दिवसांच्या विश्रांतीने ते बरे होतील. आम्ही त्यांना हॉस्पिटलमधून घरी आणले. ते आता पूर्वीसारखे राहिले नव्हते. ते नेहमी शांत असायचे, कोणाशीही जास्त बोलत नव्हते. रात्री जागे राहायचे आणि सकाळी जेवायला नकार द्यायचे. आई त्यांना म्हणायची, काहीतरी खात जा, पण ते म्हणायचे, मला काही खाण्याची इच्छा होत नाही. रात्री मला झोप येत नाही. एके रात्री आम्ही सर्वजण झोपेत असताना बाबांचा श्वास अचानक वेगवान झाला. आई ओरडली, बाळा बघ तुझ्या बाबांना काय झाले. म्हणून आम्ही त्यांच्याकडे धावलो. जेव्हा आम्ही त्यांच्या जवळ गेलो तेव्हा त्यांचा चेहरा फिकट पडला. आम्ही त्यांना ताबडतोब रुग्णालयात नेले, पण यावेळी ते परत आलेच नाहीत. त्यांच्या हृदयाने हार मानली होती. भावाने लुटल्याचे दुःख ते सहन करू शकले नाहीत. तो धक्का त्यांच्या मनात घर करून बसला होता आणि त्यांनी त्याच दुःखामध्ये स्वतःचे आयुष्य सोडून दिले. त्यात आम्ही आमचे घर पण सोडले होते आणि आता आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो. अनेक अडचणींना तोंड देत होतो. पप्पा देखील आम्हाला सोडून गेले होते आणि असे वाटत होते की जणू काही सर्व बाजूनी आमच्यावर संकटाचे डोंगर कोसळत आहेत. पप्पांचे पार्थिव शरीर घरात ठेवले होते. आम्ही उद्ध्वस्त झालो होतो. आईची अवस्था तर भयानक झाली होती. ती म्हणत असायची की जेव्हा मी तुम्हाला त्यांच्यापासून लांब राहायला सांगितले होते
तेव्हा तुम्ही माझे ऐकले असते तर आज आपण असे बेघर आणि असह्य झालो नसतो. आता आमचे घरही गेले होते, आमची गाडी पण विकावी लागली होती आणि बाबाही गेले होते. मी बाबांचे अंत्यसंस्कार पूर्ण केले होते. असे वाटत होते की जणू काही माझ्यासाठी सर्व काही संपले आहे. माझ्या समस्या इतक्या गंभीर झाल्या होत्या. मला नोकरीही लागली नव्हती, कारण मी अजूनही शिक्षण घेत होतो. आम्ही गाडी विकली जेणेकरून काही कर्ज फेडता येईल. पण आयुष्य क्षणार्धात बदललं. एकाच वेळी मी आमचे घर, गाडी आणि माझे वडीलही गमावले होते. आणि आता आईसुद्धा आजारी पडली होती. आता आमच्याकडे कसलाही आनंद बाकी राहिला नव्हता. मी माझ्या शाळेत गेलो, जिथे रेखा शुक्ला नावाच्या माझ्या शिक्षिका होत्या. मी त्यांना सांगितले की मी आता कधीही परत शिकायला येणार नाही, कारण मी तिला माझ्यासोबत घडलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या. आणि मी त्यांना हेही सांगितले होते की मला माझ्या कुटुंबाची काळजी घ्यायची आहे. मग त्या मॅडम म्हणाल्या, तू इंटरमिजिएटची परीक्षा तर द्यावी, नाहीतर तू पुन्हा कधीही काहीही करू शकणार नाही. आयुष्यात कधीतरी शिक्षण तुमच्या नक्कीच कामी येते. आणि जर तुला अभ्यासात काही अडचण येत असेल तर मी तुला मदत करायला तयार आहे. तुझं इंटरमिजिएट तर पूर्ण करूनच शकते. रेखा मॅडम माझी खूप काळजी घेत होते. मी त्यांना म्हणालो, मॅडम पुढचा अभ्यास माझ्यासाठी खूप कठीण जाईल, कारण जेवढे दिवस मी परीक्षा देईन तेवढे दिवस मी माझे घर कसे चालवणार. मग ती म्हणाली, मी तुला काही पैसे देईन, पण तू ही परीक्षा नक्कीच दे बाळा. त्याने तुझे आयुष्य बदलेल, तुझे भविष्य सुधारेल. हे शिक्षण भविष्यात तुला खूप उपयोगी पडेल. मी हे तुझ्याच भल्यासाठी सांगत आहे बाळा. मी त्यांची विनंती मान्य केली. मग त्यांनी मला 20 दिवसांचा खर्च दिला, ज्यामध्ये माझ्या परीक्षेचे दिवसही समाविष्ट होते. मी ते पैसे घेऊन घरी परतलो. पण माझ्या मनाची स्थिती फक्त मलाच माहीत होती. मला माहीत होते की मी परीक्षा तर देईन, पण इंटरमिजिएटची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मी शेवटी करणार तरी काय. विचार केला होता की त्यानंतर मी मजूर बनून कठोर परिश्रम करेन. मी घराचा सर्व खर्च भागवीन. आई आणि मी माझ्या बहिणीची काळजी घेईन. आई आधीच आजारी होती आणि माझी बहीण खूप लहान होती. मी खूप कठीण परिस्थितीत होतो. मी आधीच माझी परीक्षा दिली होती. आई म्हणाली होती की मला नोकरी मिळाली तर उत्तम होईल, कारण आता तूच आमचा एकुलता एक मुलगा आहेस, आमचा आधार आहेस. आता तुलाच सगळं करावं लागेल, सगळं नीट करावे लागेल, कारण तुझ्याशिवाय आम्हाला दुसरं कोणीही नाही. तुझ्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत बाळा. मग मी आईला सांत्वन दिलं आणि तिला सांगितलं की काळजी करू नकोस, मी सगळं चांगलं करण्याचा प्रयत्न करेन. कधी कधी मला विचित्र वाटायचे की काही महिन्यांपूर्वी मी आनंदी जीवन जगत होतो. माझे वडील माझ्या खिशात पैसे ठेवायचे. माझे कधीही पैसे संपले नाहीत. माझे स्वतःचे घर होते, सर्व काही ठीक होते. आम्ही खूप आनंदी होतो. आणि आता हे घडले आहे. मी इतका कठीण काळ कसा सहन करू. मी कधी एवढा गरीब किंवा त्रास अनुभवला नव्हता. माझ्या शाळेचे निकाल लागले होते. मी उत्तीर्ण झालो होतो, पण माझ्या मनात एक वेदना होती. मला वाटले की परिस्थिती इतकी भयानक नसती तर माझे वडील वारले नसते तर, आणि कुटुंब विखुरले नसते तर, आणि माझ्या मनावर एवढे झाले नसते तर कदाचित परीक्षेत मी पहिला क्रमांक पटकावला असता. मी लहानपणापासूनच एक चांगला विद्यार्थी होतो आणि माझ्या शिक्षकांना माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. पण आयुष्यातील अडचणींमुळे मी अभ्यासापासून विचलित झालो होतो. निकालाच्या दिवशी जेव्हा मी माझी गुणपत्रिका पाहिली तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले. माझ्या वडिलांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर तरळत होता. ते नेहमी म्हणायचे की त्यांचा मुलगा अधिकारी होईल. त्या दिवशी ते स्वप्न मला सतावू लागले. मी शांतपणे घरी परतलो. आईचा चेहरा दुःखाने भरलेला होता. ती म्हणाली, बाळा तू पास झालास, हे खूप छान झालं. पण मला माहीत होतं की त्यांच्या मनात पण एक इच्छा होती, जी बाबांच्या मनात देखील होती. दुसऱ्या दिवशी मी शाळेत गेलो आणि माझ्या शिक्षिका रेखा मॅडम यांना भेटलो, ज्या माझ्या हायस्कूलच्या काळात मला आधार देत होत्या आणि मला अभ्यासासाठी प्रोत्साहित करत होत्या. मी त्यांच्या समोर बसलो. मी त्यांना हळुवारपणे सांगितले की मॅडम, मी पुढे शिक्षण घेऊ शकणार नाही. आयुष्यात खूप अडचणी आहेत. मला घरचा खर्च भागवावा लागतो आणि माझ्या आईची तब्येत नेहमीच चांगली नसते. तिच्याही डोळ्यात आश्चर्य होते. मग ती म्हणाली, जर तुमच्यासारख्या मुलाने हार मानली तर इतरांचे काय होईल. तू खूप हुशार आणि धाडसी आहेस. तू खूप धाडसाने हायस्कूल पूर्ण केले आहेस आणि तू इंटरमिजिएट देखील पूर्ण करशील. मी त्याच्याकडे पाहिले आणि हळुवारपणे म्हणालो, तुम्ही मला दिलेल्या सर्व मदतीबद्दल मी खूप आभारी आहे आणि तुम्ही मला दिलेले सर्व पैसे मी लवकरच परत करेन. मग ती माझ्याकडे बघून हसली आणि म्हणाली, बाळा मी ते पैसे तुझ्याकडून परत घेणार नाही, कारण मी ते माझे पैसे कोणत्याही चुकीच्या ठिकाणी गुंतवले नाहीत, तर ते एका चांगल्या माणसाच्या कष्टात गुंतवले आहेत. आश्चर्यचकित होऊन मी विचारले, मॅडम
तुम्ही काय म्हणत आहात? ती हसली आणि म्हणाली, हो, मी अगदी बरोबर बोलत आहे. तुला नोकरी मिळाली आहे. तिने स्पष्ट केले की शाळा सरकारी आहे, पण तुला कॅन्टीनमध्ये खाजगी कर्मचारी म्हणून कामावर ठेवले जाईल. तिचे शब्द ऐकून माझ्या मनात एक वेदना जाणवल्या. मग मी म्हणालो, मॅडम, जर मी या शाळेत शिकण्यासाठी नाही तर काम करण्यासाठी आलो तर मला खूप दुःख होईल. रेखा मॅडम हसल्याने म्हणाल्या, तुला कोणी सांगितले की तू फक्त काम करायला येशील? तू खाजगीतही अभ्यास करशील. मी तुला पुढील अभ्यासासाठी पुस्तके आणून देईन आणि माझ्या मोकळ्या वेळात तुला शिकवीनही. तिचे शब्द ऐकून माझे मन आनंदाने भरून गेले. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात तिच्यासारखी स्त्री पाहिली नव्हती. ती मला सर्व प्रकारे मदत करत होती. माझे हृदय नेहमीच तिच्यासाठी शुभेच्छांनी भरलेले असायचे. जणू काही एका अंधाऱ्या मार्गावर अचानक दिवा पेटला असे वाटायचे. काही दिवसांनी मला कॅन्टीनमध्ये नोकरी मिळाली. काम खूप सोपे होते. मला सकाळी लवकर यावे लागे, साफसफाई करावी लागे, चहा बिस्किटे ठेवावी लागायची आणि दुपारी मुलांना जेवण द्यावे लागत होते. माझे काम संध्याकाळपर्यंत संपत होते आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मला उरलेले अन्न घरी घेऊन जाण्याची परवानगी होती. यामुळे माझे घर पण सुरळीत चालले होते, कारण माझ्या आईला आणि बहिणीला जेवणाची कोणतीही अडचण आली नाही. जेव्हा रेखा मॅडमचा दुपारचा मोकळा वेळ असायचा तेव्हा त्या आराम करण्याऐवजी मला शिकवायच्या. कधी कधी मी म्हणायचं, मॅडम, तुम्ही थकले असाल, तुम्ही आराम करा, तुम्ही आधीच माझ्यासाठी खूप काही केले आहे. मग ती हसून म्हणायची, नाही बाळा, तुला शिकवण्यात आणि मदत करण्यात मला खूप शांती मिळते. तिने माझ्यासाठी एक कोर्सही आयोजित केला होता. त्या म्हणाल्या की तुलाही अभ्यास करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. जर मी माझ्या शांततेचा त्याग करत असेल तर तूही तेवढाच वेळ द्यावा. ती माझ्यासाठी फक्त एक शिक्षिका राहिली नव्हती, तर ती एक प्रेमळ आई झाली होती. मला तिच्याबद्दल फारसे काही माहीत नव्हते, पण एवढे माहीत होते की ती एकटी राहत होती. एके दिवशी मी दुसऱ्या शिक्षकाला तिच्याबद्दल विचारले. तेव्हा मला कळले की तिचे लग्न झाले होते, पण तिच्या नवऱ्याशी चांगले नाते जोडले नाही, म्हणून लग्नानंतर फक्त 1 वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला होता आणि तेव्हापासून ती एकटीच राहत होती. आणि आता ती तिचा सर्व वेळ शाळेसाठी आणि मुलांची काळजी घेण्यात घालवते. ती तिचे तारुण्य वाया न घालवता पुन्हा लग्न करू शकली असती, परंतु तिने लग्न न करण्याचा निर्णय घेतला, कारण तिला आता लग्न करण्याची काही गरज नाही असे तिला वाटत होते. आता तिला तिचं आयुष्य इतरांसाठी जगायचं होतं. आयुष्याने इतक्या चांगल्या व्यक्तीशी योग्य वागणूक दिली नाही हे ऐकून मला धक्का बसला, पण मला मनापासून खात्री पटली की ती एक खरी आणि प्रामाणिक स्त्री होती, कारण ती माझ्यासारख्या एका असहाय्य मुलाला कोणत्याही हेतूशिवाय मदत करत होती. वेळ असाच जात होता. माझ्या अभ्यासासोबत मी एका कॅन्टीनमध्येही काम करत होतो, जिथे मी पैसे आणि जेवण दोन्हीही मिळवत होतो. घर कसे तरी चालायला लागले होते, पण माझ्या आईचं आजारपण वाढतच चालले होते, कारण बाबांच्या जाण्याचे दुःख तिच्या हृदयात खोलवर रुजले होते आणि ते कधीच बरे झाले नाही. जेव्हा मी इंटरमिजिएटची परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झालो तेव्हा आईला खूप आनंद झाला, पण त्या आनंदाच्या काही दिवसांनीच ती कायमची जग सोडून निघून गेली. माझं जग पुन्हा उद्ध्वस्त झालं. आधी माझे वडील गेले आणि नंतर माझी आई. आता माझ्याकडे फक्त एकच बहीण उरली होती, जी मोठी होत होती. मला बरेच दिवस तुटल्यासारखे वाटत होते. कॅन्टीनमध्ये काम करतानाही माझे मन जड झाले होते, पण रेखा मॅडमने मला साथ दिली. ती आली आणि मला म्हणाली की प्रतीक बाळा, तू हार मानू नको, आयुष्य अजून संपलेलं नाही. जरी तुझे आई वडील या जगात राहिले नसतील तर तू अजूनही जिवंत आहेस. त्यांची स्वप्ने जिवंत आहेत, जी तुला पूर्ण करायची आहेत. जर त्यांची स्वप्ने पूर्ण झाली तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. मी हळूच म्हणालो, मॅडम, जेव्हा माझे स्वतःचे लोक माझ्यासाठी राहिलेच नाहीत तेव्हा हा अभ्यास करण्यात काय अर्थ आहे? मला असं वाटते आहे की माझ्याकडे असलेले सर्व काही हळूहळू कमी होत चालले आहे. मग तिने माझ्या खांद्यावर थाप मारली आणि म्हणाली, एक दिवस तुझं हे शिक्षण इतरांनाही खूप मदत करेल. जर तू स्वतःचे भले करू शकत नसशील तर किमान इतरांना तरी मदत कर. मी तिचा सल्ला मान्य केला आणि आता मी MBA ला प्रवेश घेतला होता. माझ्या आयुष्यात फक्त एकच उद्देश होता, माझ्या बहिणीला चांगले जीवन देणे. मी खाजगीरित्या BA करत राहिलो, कॅन्टीनमध्ये काम करत राहिलो आणि नंतर कधी रात्रीचे शाळेतच झोपायचो, तर कधी कधी बाहेर कुठेतरी झोपायचो. गेल्या अनेक वर्षांपासून रेखा मॅडम माझ्या शिक्षणाचा सर्व खर्च भागवत होत्या. मी त्यांच्या मनापासून आभारी होतो. वेळ निघून गेला आणि मी ही BA पूर्ण केली. माझी बहीण आता कॉलेजला जाऊ लागली. मला रात्रंदिवस तिची काळजी वाटत होती.
ती एकटी राहणार नाही अशी आशा होती, म्हणून मी तिला माझ्या धाकट्या मावशीच्या घरी पाठवले. माझ्या मावशीला 3 मुली होत्या. त्या सर्व खूप दयाळू आणि चांगल्या होत्या. माझ्या मावशी आमच्यावर खूप प्रेम करायच्या. ती माझ्या बहिणीचीही खूप चांगली काळजी घेत असे. ती तिला तिच्या स्वतःच्या मुलींपैकीच एक मानत असे. माझी बहीण तिथे तिच्या मावस बहिणींसोबत शांतपणे राहत होती आणि मला आता तिच्या चिंतांपासून थोडी मुक्तता मिळाली होती. माझी बहीण तिच्या घरी सुरक्षित होती. माझ्या मावशीचे घर फार दूर नव्हते, फक्त वेगळ्या परिसरात, पण त्याच शहरात होते. मी आठवड्यातून 2दा माझ्या बहिणीला भेटायचो. तिच्याशी बोलायचो, तिची इच्छा विचारायचो आणि तिला काही हवे असेल तर मी ते तिच्यासाठी विकत घ्यायचो आणि तिला काही पैसेही द्यायचो. माझ्या बहिणीला आनंदी पाहून मला नेहमीच समाधान वाटायचे. माझ्या मावशीने मला आश्वासन दिले होते, प्रतीक बाळा, तू ऐश्वर्याची काळजी करू नकोस. ती इथे खूप आनंदी आहे. आम्ही तिची खूप चांगली काळजी घेत आहोत. ती इथे आनंदी आहे आणि तिच्या अभ्यासावरही लक्ष केंद्रित करत आहे. माझे जीवन साधे होते, पण कसे तरी जात होते. दिवस कष्टात जात होते आणि रात्री प्रार्थना करण्यात घालवल्या जात होत्या. कधी कधी शाळेच्या रिकाम्या वर्गात बसून मला माझ्या वडिलांची आणि आईची आठवण येत असे. माझे हृदय भरून येत होते. मग मी स्वतःला पटवून द्यायचो की मीच त्यांच्या दोघांच्या आशांचा एकमेव वारस आहे. मला त्यांची स्वप्ने पूर्ण करायची होती. मला हार मानण्याची परवानगी नव्हती. मला माहीत होते की जर मी थांबलो तर सर्व काही संपेल. मी स्वतःला वचन दिले की मी कधीही थांबणार नाही. माझे पुढचे पाऊल होते MA करण्याचे, जे आव्हानात्मक होते. पण रेखा मॅडम म्हणाल्या होत्या की ते मला खाजगीरित्या नाही तर नियमितपणे करावे लागेल, तरच मला याचा फायदा होईल. नेहमीप्रमाणे ती माझ्यासोबत होती. मीही तिचे ऐकले आणि हळू आवाजात म्हणालो, मॅडम, त्याची फी तर खूप जास्त असेल आणि माझी परिस्थिती अशी आहे की मी अजूनही तेवढेच कमवत आहे जेवढे माझ्या कुटुंबाला आणि माझ्या बहिणीला उदरनिर्वाह करण्यासाठी पुरेसे आहे. त्यात मी माझा नियमित अभ्यास कसा चालू ठेवू? तिने माझ्याकडे प्रेमाने पाहिलं आणि म्हणाली, काळजी करू नकोस बाळा, मी नक्कीच तुझ्यासाठी काही व्यवस्था करेन. तुला फक्त अभ्यास करायचा आहे. बाकीच्या गोष्टींची तू काळजी करू नकोस. ते सगळं माझ्यावर सोड. तिने शाळेच्या अधिकाऱ्यांशी बोलून मला कॅन्टीनमधून काढून खालच्या वर्गात शिकवण्याची नोकरी मिळवून दिली. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती. ती मला इतकी मदत करत होती की मला कधी कधी वाटायचे की ती मला तिच्या मूल म्हणूनच समजत होती. ती मला चांगले समजून घेत होती. ती इतकी वर्षे मला निस्वार्थ मदत करत होती, कधीही मागे हटली नव्हती. मला मदत करताना कधीही थकत नव्हती आणि या प्रेमाने तिने माझ्या आयुष्यातील प्रत्येक पाऊल सोपे केले होते. जेव्हा मला चांगली नोकरी मिळाली तेव्हा मी जास्त पैसे कमवू लागलो आणि माझा आदरही वाढला. पहिल्यांदाच माझ्या कष्टाचे फळ मिळाल्याने मला एक दिलासा मिळाला. आता मी नियमित प्रवेश घेतला होता आणि विद्यापीठात शिकायला सुरू केले होते. मी माझी BA पदवी उत्तम कामगिरीने पूर्ण केली. मी माझे चांगले गुण मिळवले होते, म्हणून मला विद्यापीठात काही सवलती मिळाल्या आणि मला त्याचा थोडा फायदाही झाला. मी ही संधी वाया घालवली नाही. मी सकाळी विद्यापीठात जायचो आणि संध्याकाळी लहान मुलांना शिकवण्यासाठी परतायचो. माझे दिवस खूप धावपळीचे झाले होते, पण मी त्यातच खुश होतो की माझ्याकडे रेखा मॅडम सारख्या दयाळू आणि चांगल्या शिक्षक आहेत. आणि तर मी कुठे कुठे ध्येयाविना भटकलो असतो. माझे MA चे वर्ग चांगले चालू होते आणि मी दिवस रात्र माझ्या अभ्यासात मग्न होतो. पण याआधी की माझा MA चा निकाल लागणार त्याआधी एक अचानक बातमी मिळाली की रेखा मॅडम निवृत्त झाल्या आहेत. हे ऐकून मला आश्चर्य वाटले. खरं तर मला धक्काच बसला, कारण ती अजून निवृत्तीच्या वयाची नव्हती. मी शाळेत जाऊन विचारणा केली तर सर्वांनी हेच सांगितले की ती स्वतःहून आली, राजीनामा दिला आणि निघून गेली. त्यानंतर ती कुठे गेली हे कोणालाही कळले नाही. मला तिच्या घराचा पत्ता चांगला माहीत होता. मी धावत तिच्या घराकडे गेलो. मी दार ठोठावले, पण काहीच उत्तर आले नाही, कारण ते बंद होते. मी समोरच्या लोकांना विचारले तेव्हा ते म्हणाले, बाळा, ती इथून निघून गेली आहे. ती कुठे गेली हे मला माहीत नाही. तिने शेजारच्यांनाही काही सांगितले नाही. ते म्हणाले की आम्ही तिला फक्त इथे येताना आणि जाताना पाहिले आहे आणि तिच्याबद्दल आम्हाला फक्त एवढेच माहिती आहे की तिच्यासोबत कोणीही राहत नव्हते. ती नेहमीच एकटी राहत होती, त्यामुळे ती तिचे सामान घेऊन एकटीच निघून गेली आणि परत कधीच आली नाही. हे ऐकून मी अगदी हादरलो. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी रेखा मॅडमला सर्वत्र शोधले, पण ती कुठेही सापडली नाही. माझ्यासाठी ती एकमेव आशा होती. ती फक्त एक शिक्षिका नव्हती, तर ती माझी आदर्श होती. ती माझ्या आईची जागा होती. तिच्याशिवाय माझे हृदय रिकामे वाटत होते. तिला अनेक दिवस शोधत होतो. मी तिच्या जुन्या नंबरवर कॉल देखील केला,
पण तो नंबर देखील बंद होता. मी तिला ओळखणाऱ्या प्रत्येकाशी संपर्क साधला, पण मला तिच्याबद्दल काहीच कळले नाही. असं वाटत होतं की जणू ती हवेत गायब झाली होती. हे सगळं अचानक कसं घडलं हे मला काहीच समजत नव्हतं. कालपर्यंत ती माझ्या सोबत होती, मला प्रोत्साहन देत राही होती, मदत करत होती, शिकवत होती, आणि आज ती अचानक गायब झाली. माझं जग पुन्हा एकदा उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटलं. मला असं वाटलं की तिच्याशिवाय मी कधीही MA चांगल्या गुणांनी पास होऊ शकणार नाही. रात्री मी अनेकदा तिची आठवण काढत रडायचो. माझ्या पुस्तकांवर त्यांनी लिहिलेले शब्द मला आठवण करून देत होते. मला तिची आठवण येत होती. तिचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर वारंवार येत होता. मला तिला भेटायला घाई करावीशी वाटत होती, पण ती कुठे गायब झाली हे मला माहीत नव्हते. ती नेहमी म्हणायची, हार मानू नकोस बाळा, हे शिक्षण एके दिवशी तुला खूप उपयोगी पडेल. ती गेल्यानंतर मी वारंवार निराश झालो, पण नंतर मी स्वतःला समजावून सांगितले की हीच माझी खरी परीक्षा आहे. जर मी आता कोसळलो तर तिचे सर्व कष्ट वाया जातील. मी स्वतःला सावरले आणि तेव्हा मला जाणवले की तिने माझ्यासाठी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मला आणखी कठोर परिश्रम करावे लागतील, जेणेकरून तिने माझ्यासाठी पाहिलेली सर्व स्वप्ने मी पूर्ण करू शकेन. ती उपस्थित असो वा नसो, तिचे प्रोत्साहन आणि आशीर्वाद माझ्यासोबत नेहमी होते. पण कधी कधी मला भीती वाटायची की ती एखाद्या अडचणीत तर नसेल ना, त्यांच्यासोबत काही वाईट तर घडले नसेल ना, त्याचे कोणी नुकसान तर केले नसेल ना. जर असे काही नसेल तर मग ती अशी अचानक गायब का झाली. पण शाळेतील लोक म्हणत होते की ती स्वतःहून राजीनामा देण्यास आली होती आणि एकदम व्यवस्थित वाटत होती. त्यांच्या वागण्यात हे काही चुकीचं असल्याचे दिसत नव्हते आणि शाळेतून राजीनामा देण्याचे कारणही सांगितले नव्हते. आता मी फक्त त्याच्यासाठी दररोज प्रार्थना करायचो. ती जिथे असेल तिथे सुरक्षित आणि आनंदी राहू. त्यांनी मला शिकवलेल्या सर्व गोष्टी आठवून मी खूप कष्ट करायचो आणि मनात म्हणायचो की रेखा मॅडम, तुम्ही कुठेही असाल आणि तिथून दिसत असेल की तुमचा हा मुलगा तुमचे त्याग आणि सल्ला लक्षात ठेवतोय. आणि मग जसजसा काळ गेला तसतसे मी त्यांचे स्वप्न पूर्ण केले. मी माझे शिक्षणही पूर्ण केले होते आणि मी माझ्या बहिणीचेही लग्न एका चांगल्या कुटुंबात लावून दिले होते, ज्यामध्ये माझ्या मावशीनेही मला खूप साथ दिली. ज्या मुलीसोबत मी माझ्या बहिणीला निरोप देऊन पाठवले होते तो तिला आवडला होता आणि माझ्यासाठी माझ्या बहिणीच्या आनंदापेक्षा काहीही महत्त्वाचे नव्हते. तो मुलगा चांगला होता, शिक्षित होता आणि चांगली नोकरीही करत होता. म्हणून मी त्याचे लग्न केले आणि माझ्या बहिणीचे घर स्थायिक झाले. आता मी माझ्या बहिणीबद्दल निश्चिंत होतो. मला तिच्याकडून काही अडचण नव्हती. जर ती तिच्या पसंतीच्या मुलासोबत आहे तर मला काय अडचण असणार आहे. मावशी तर म्हणायची की बाळा, आता तूही लग्न कर. मी तुझ्यासाठी एखादं चांगलं स्थळ शोधून काढेन. मी तुझ्यासाठी एक साधी आणि घरगुती मुलगी निवडेन, जेणेकरून ती तुला आणि तुझ्या कुटुंबाला चांगले समजू शकेल. पण मी तिला सांगितले होते की मी आता लग्न करू शकत नाही. मला अजून माझ्या पायावर व्यवस्थित उभं राहायचं आहे. माझं उत्तर ऐकून मावशी थोडी गप्प झाली. मग मी तिला म्हणाले, मावशी, तू माझ्यासाठी आईसारखी आहेस. तू नेहमीच माझी आणि माझ्या बहिणीची खूप काळजी घेतली आहेस. मी तुझा खूप आभारी आहे. शेवटी ती आमची एकमेव नातेवाईक होती जी आमची काळजी घेणारी होती. बाकी इतर कोणीही आमची काळजी घेतली नाही. ती आम्हाला खूप आधार देणारी होती. लोक बरोबर म्हणतात की मावशी ही आईसारखीच असते. आता मी पूर्णपणे एकटा पडलो होतो. खोली रिकामी होती आणि माझ्या हृदयाला शांतता भेडसावत होती. पडझड अजूनही सुरूच आहे, पण आयुष्याने मला सावरण्याची संधी दिली होती. माझ्या कष्टाचे फळ मिळू लागले होते. माझ्या नशिबाने ओळखले होते की हा तोच प्रतीक आहे जो कधी शाळेच्या कॅन्टीनमध्ये भांडे घासत असे, कधी मोकळ्या वेळेत स्वतः शिकवत असे आणि कालपर्यंत ज्याच्याकडे बुटांची लेस खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते, आज तो त्याच्या मेहनतीने जिद्दीने काहीतरी बनला होता. आता मला एका बँकेत नोकरी मिळाली होती. मी माझ्या मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने सर्वांचे मन जिंकले, त्यामुळे लवकरच मला बढतीही मिळाली होती. आता मी एका उच्च पदावर पोहोचलो होतो. माझा पगार लाखोंच्या घरात होता. शहरातील एका सुसंस्कृत भागात माझे घर होते, ज्याच्या खिडक्यांमधून थंड वारा आत येत होता. माझी स्वतःची गाडी होती, जी मला दररोज सकाळी ऑफिसला घेऊन जायची आणि संध्याकाळी घरी परत आणायची. मी एअर कंडिशन रूममध्ये काम करायचो आणि जेव्हा जेव्हा मी स्वतःला आरशात पाहायचो तेव्हा मला तोच प्रतीक आठवायचा, जो एकेकाळी घामाने भिजलेल्या शाळेच्या कॅन्टीनमध्ये जेवण गरम करत असायचा. माझ्याकडे आता सगळं काही होतं, पण 3 लोकांसाठी माझ्या मनात नेहमीच एक पोकळी असायची. एक माझ्या वडिलांसाठी, जे माझे यश पाहण्यापूर्वीच हे जग सोडून गेले होते, आणि दुसरी माझ्या आईसाठी, जिने वडिलांच्या जाण्याच्या दुःखात स्वतःला गमावले होते, आणि तिसरी होती रेखा मॅडम,
ज्यांनी ती आठवण माझ्या आयुष्यात जपून ठेवली होती. या तिघांची आठवण माझ्या हृदयात इतकी खोलवर रुजली होती की मला मिळालेल्या प्रत्येक यशामागे त्यांच्या सावल्या जाणवत होत्या. कधी कधी जेव्हा ऑफिसमध्ये कोणी माझी प्रशंसा करत असे तेव्हा ते म्हणायचे, प्रतीक सर, तुमच्यासारखे लोक दुर्मिळ असतात. म्हणून माझ्या मनात पहिला विचार आला तो माझ्या शिक्षिकेचा, ज्या म्हणायच्या, बाळा, शिक्षणच तुला ओळख देईल आणि तुझे नाव उज्ज्वल करेल. मी विचार करायचो की आज ती असती तर ती किती आनंदी झाली असती, पण ती अचानक कुठेतरी गायब झाली होती. जणू ती हवेत गायब झाली होती. मी तिला शोधले पण मला ती कधीच सापडली नाही. मग एक दिवस आला जो माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण बनला. बँकेत तो एक सामान्य दिवस होता. बाहेर हलका पाऊस पडत होता आणि थंडी वाढत होती. मी माझ्या केबिनमध्ये बसलो होतो, काही फाईल्स पाहत होतो, तेव्हा मला दाराबाहेर आवाज आला. तिथे एक म्हातारी बाई होती जी गार्डला सांगत होती, बाळा, मला आत येऊ दे. मी माझी पेन्शन घेण्यासाठी आली आहे. परत बँक 2 दिवस बंद राहणार आहे आणि गेल्या 2 दिवसांपासून मला काहीही खायला मिळालेले नाही. मला भूक लागली आहे. मला आणखी 2 दिवस मी कसा उदरनिर्वाह करू? मी वर पाहिले आणि त्या महिलेला पाहताच माझे हृदय जोरात धडधडले. माझ्या हातातून पेन खाली पडला. तिचा चेहरा सुरकुत्याने झाकलेला असला तरी ती ओळख माझ्या डोळ्यात जिवंत राहिली होती. मी माझ्या खुर्चीवरून उठलो आणि पळत बाहेर गेलो. लोक गोंधळले होते की बँक अधिकारी भिकाऱ्यासारख्या दिसणाऱ्या महिलेकडे एवढी धावत का येत आहे. मी थेट तिच्या पायाजवळ गेलो आणि बसलो. मला पाहून संपूर्ण बँक कर्मचारी आश्चर्यचकित झाले. मी म्हणालो, मॅडम, तुम्ही मला ओळखले नाही. मी प्रतीक आहे, तुमचा विद्यार्थी. ती क्षणभर थांबली. ती आठवणींच्या अस्पष्ट पडद्यापलीकडे चेहरा शोधत असल्यासारखी माझ्याकडे पाहत राहील. मग ती हळुवारपणे म्हणाली, प्रतीक बाळा, तू ठीक आहेस ना? हो, मी तुला ओळखते. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मग मी उत्तर दिले, हो मॅडम, मी पूर्णपणे ठीक आहे. तुमच्यामुळेच मी आज इथे आहे. मी तिचा हात धरला आणि म्हणालो, माझ्यासोबत चला, माझं घर जवळच आहे, मी तुम्हाला सोडून येतो. पण ती म्हणाली, नाही बाळा, मी तुझ्यासोबत जाऊ शकत नाही, मला माझ्या घरी सोड. मी म्हणालो, ठीक आहे मॅडम, चला, मी तुम्हाला घरी सोडतो. मी वाटेत तिच्यासाठी काही किराणा सामान खरेदी करण्याचा विचार करत होतो. म्हणून मी तिला सांगितले की मी तिच्यासाठी काही किराणा सामान आणि काही वस्तू घेऊन येईन, जेणेकरून तिला किमान पुढील काही दिवस तरी उपाशी राहावे लागणार नाही. मी माझी गाडी बाहेर बोलावली. तिला हळुवारपणे सीटवर बसण्यास मदत केली आणि विचारले, मॅडम, तुम्ही कुठे राहता? तिने संकोचून मला तिचा पत्ता दिला. जणू काही तिला तो सांगायला लाज वाटत होती. कदाचित हा विचार करून की जी शिक्षिका एकेकाळी तिच्या विद्यार्थ्यांना शिकवत होती ती आज त्यांची मदत घेत आहे. मी जसे त्यांच्या परिसराची नाव ऐकले तेव्हा माझे हृदय पिळवटून गेले. तो असा परिसर होता जिथे शहरातील गरीब लोक राहत होते. तेथील गटारे उघडी पडलेली असतात, जिथे मुले अनवाणी फिरत असत आणि जिथे लोक दिवसाच्या अंधारातही स्वतःला विसरत असत. मला तेव्हाच समजले की तिच्या आयुष्याने कसले वळण घेतले आहे. कठीण प्रसंगांना तोंड देऊन ती एक भुकेली, तहानलेली आणि असहाय्य स्त्री बनली होती. मी रेखा मॅडमला तिच्या घरी घेऊन आलो, पण ते घर नव्हते, ती एक झोपडपट्टी होती. ज्या बाईने माझ्यासाठी इतके काही केलं, जी कधी एक सरकारी शिक्षिका होती, तिला आज या झोपडपट्टीत का राहावे लागत होते हे पाहून मला आश्चर्य वाटले. झोपडपट्टीच्या आजूबाजूने पूर्ण माती पडली होती आणि बाजूला काही तुटलेल्या विटा पडलेल्या होत्या. जवळच पावसाचे पाणी साचण्यासाठी तुटलेले प्लास्टिकचे ड्रम ठेवण्यात आले होते. भिंती मातीच्या होत्या आणि छत प्लास्टिकच्या कागदाने झाकलेले होते. आत जाण्यासाठी दरवाजा नव्हता, फक्त एक जुनी चादर लटकलेली होती. मी चादर काढली आणि आतले दृश्य पाहिले. माझे हृदय थरथर कापत होते. आत एक जुना पलंग होता, जागोजागी तुटलेला, आणि त्यावर एक जुनी चादर होती ज्याचा रंग खूप पूर्वी फिका पडला होता. कोपऱ्यात एक छोटी चूल होती आणि त्याच्या बाजूला एक काळे भांडे होते. पाण्यासाठी एक लहान भांडे होते आणि काही भांडे आणि कपडे असलेली एक टोपली होती. इथे पाऊस पडला की पाणी कुठून टपकेल असा प्रश्न मला पडला. उन्हाळ्यात वारा नसावा आणि हिवाळ्यात किती थंडी वाजत असेल, आणि या सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती स्वतःचा बचाव कशी करत असेल या विचाराने माझे मन भरून आले. सुरुवातीला मी तिला किराणा सामान आणि पाणी विकत घेऊन तिच्या घरी सामान पोचवण्याची योजना आखली होती, कारण तिने मला आधीच सांगितले होते की तिच्याकडे पैसे नाहीत. पण आता मी ठरवलं होतं की मी तिला इथे क्षणभरही सोडणार नाही. म्हणून मी हळूच म्हणालो, मॅडम, तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी चला. पण ती म्हणाली, नाही बाळा, मला तुझ्यावर ओझे व्हायचे नाही. हे माझं आयुष्य आहे
आणि आता हेच माझं घर आहे. मग मी तिच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणालो, तुम्ही आमच्यावर कधीच ओझे होणार नाहीस. खरं तर तुम्ही माझं ओझं कमी केलं आहे. आता माझ्यासोबत चला, मी तुम्हाला चुकूनही ते सोडणार नाही. तिच्या डोळ्यातही अश्रू आले होते. जणू काही तिला काहीतरी बोलायचं होतं पण बोलता येत नव्हतं. त्याच क्षणी बाजूला असलेली एक महिला जी त्या ठिकाणची रहिवासी वाटत होती, तिने तिरक्या नजरेने पाहून तिला विचारले की, रेखा, हे कोण आहे आणि तू कोणासोबत जात आहेस? तिचे शब्द आश्चर्यकारक होते. रेखा मॅडमने क्षणभर डोक्यापासून पायापर्यंत माझ्याकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर कोमलता आणि अभिमान दोन्ही प्रतिबिंबित होत होते. मग त्या बाईकडे पाहून ती म्हणाली, हा माझा मुलगा आहे. मी त्याच्यासोबत जात आहे. त्या बाईचे डोळे आश्चर्याने चमकले, कारण माझे कपडे आणि माझी गाडी स्पष्टपणे दर्शवत होती की मी एक श्रीमंत माणूस आहे. मी तिला माझ्या गाडीत बसण्यास मदत केली. मी रस्त्यावरून शांतपणे गाडी चालवत होतो. वेळ कसा उलटला याचा मी विचार करत होतो. एक वेळ होती जेव्हा ती मला मदत करायची आणि आता एक वेळ आहे जी मी तिला मदत करत होतो. मी तिला कोणतेही प्रश्न विचारले नाहीत. मी फक्त तिच्या निराश डोळ्यांकडे पाहत होतो, जे मला तिच्या संपूर्ण जीवनाची कहाणी सांगत होते. मी तिला माझ्या घरी आणले होते. माझे घर पाहून ती थक्क झाली. ती एका मोठ्या स्वच्छ ड्रॉइंग रूममध्ये आली, जिथे मऊ सोफे होते आणि भिंतीवर साधे पण सुंदर फ्रेम्स होते. तिच्या चेहऱ्यावर एक हलकेसे हास्य आले आणि ती म्हणाली, तू एवढ्या मोठ्या घरात एकटाच राहतोस बाळा? तुझी बहीण कुठे आहे? मी म्हणालो, मॅडम, तिचं लग्न झालं आहे आणि ती त्या घरी खूप आनंदी आहे. मी तिला वरच्या मजल्यावरील एका खोलीत घेऊन गेलो आणि म्हणालो, ही आता तुमची खोली आहे. तुम्ही कायम इथेच राहाल. मी मोलकरीणला तिच्यासाठी जेवण बनवायला सांगितले. काही वेळाने तिला खायला दिले आणि मग झोपवली. ही थकून झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर शांतता दिसत होती, जणू काही वर्षानुवर्ष शाळेनंतरच्या प्रवासाने ती झोपली होती. मी बाजारात गेलो. काही कपडे, औषधे आणि तिला लागणारे इतर गोष्टी विकत घेतल्या. मला जे काही समजले ते मी तिच्यासाठी सर्व काही विकत घेतले होते आणि तिच्या खोलीत ठेवले होते. जेव्हा ती उठली तेव्हा तिने कपडे पाहिले आणि आंघोळ केली आणि नवीन कपडे घालून जेव्हा ती बाहेर आली तेव्हा तिचा चेहरा स्वच्छ आणि आनंदी दिसत होता. मी जेवणाची व्यवस्था केली होती आणि ते आधीच टेबलावर लावले होते. मग मी तिला म्हणालो, आता मला सांग की तू इथपर्यंत कशी पोहोचलीस? तुला मला सगळं सांगावं लागेल आणि तू मला न सांगता कुठे गायब झाली होतीस? ती काही क्षण गप्प राहिली. मग एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, हो बाळा, तुझे यश गगनाला भिडले आहे आणि मी वरून खाली आली आहे. माझ्या बाळा, माझ्याकडे माझे स्वतःचे घर नव्हते, म्हणून मी बँकेकडून काही कर्ज घेतले होते आणि मी त्याचे हप्ते माझ्या पगारातून भरत होते. मी माझे घर बांधतच होती तेव्हा मला कळले की मी ज्या जागेवर माझे घर बांधत आहे तिथे माझ्या बनलेल्या अर्ध्या घरावर कोणीतरी अतिक्रमण केले आहे. काही प्रकारचे अतिक्रमण माफिया तिथे येऊन स्थायिक झाले आहेत. मग मी माझे घर वाचवण्यासाठी सर्व काही सोडून तिथे राहायला गेली होती, कारण ते एक वेगळे शहर होते जिथे माझा जन्म झाला होता आणि मला तिथे माझे घर बांधायचे होते. अर्थातच प्रत्येकाला त्यांचे शहर हे सर्वात जास्त आवडीचे असते. मला वाटले होते की तिथे जे लोक असतील त्यांनी विनंती करेन की प्लीज देवासाठी माझे घर मला सोडवा. पण ती खूप मोठी पार्टी होती. त्यांनी माझे घर तर सोडलेच नाही, उलट माझ्याशी खूप वाईट वागले. हे बोलल्यानंतर रेखा मॅडम गप्प बसल्या. मला त्यांचा अर्थ समजला, कारण ती त्यावेळी तरुण होती आणि अजूनही ती इतकी वयस्कर नव्हती. पण आता तिची अवस्था अशी झाली होती की ती खूप म्हातारी वाटत होती. एकूण पुढे कोणतेही प्रश्न विचारले नाहीत, पण ती स्वतःहून म्हणू लागली, बाळा, मला कोणताही मानसिक त्रास नाही, पण तरी आता माझ्यात ती पूर्वीसारखी हिंमत नाही राहिली जी पूर्वी असायची. इतरांना मदत करण्याची, त्यांना धाडसी बनवण्याची. मी तेव्हा त्याच गावात एका नातेवाईकाच्या घरी राहू लागले होते. त्यावेळी आजारानेही मला घेरले होते आणि त्या कारणाने तेही मला कंटाळले होते आणि एक दिवस त्यांनी मला घराबाहेर हाकलून लावले. त्यांना माझी पेन्शन घ्यायची होती म्हणून मी इथे आले. काही वस्तू गोळा केल्याने स्वतःसाठी एक छोटेसे घर बांधले. मी माझी नोकरी लवकर सोडली होती, त्यामुळे माझी पेन्शन खूप कमी येत होती. त्यातून मला भाडे किंवा वीज बिल भरणेही परवडत नव्हते, म्हणून मी तिथेच राहिले. मग मी तिला विचारले की ती या शहरात किती काळापासून राहत आहे. तिने सांगितलं की 2 वर्ष. मग मी तिला विचारले की तिने माझ्याशी संपर्क का साधला नाही. ती म्हणाली, बाळा, जर मी तुला शोधण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित मी तुला शोधलेही असते, पण मला भीती होती की तुला वाटेल की मी तुझ्यावर केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून मी तुला संपर्क करत आहे. हे ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले आणि मी म्हणालो,
तुम्ही उपकाराची परतफेड मागायला आला असता तर मी ती देण्यास दृढ होतो. तू माझ्यावर खूप दया केली होतीस. तू माझ्याकडे यायला हवं होतंस. पण सुदैवाने नशिबाने आम्हाला एकत्र आणले. मी तिला सांगितले की आता ती माझ्या आईसारखीच माझ्यासोबत राहील. जसे तू त्या बाईला सांगितलं होतं की हा माझा मुलगा आहे, तसंच मी सर्वांना सांगेन की ही माझी आई आहे. आणि तसेही शिक्षक आणि विद्यार्थी हे आई आणि मुलाच्या समानच असतात. मग मी म्हणालो, आजपासून हे तुझे घर आहे, हेच तुझे ठिकाण आहे. आता तू कधीही एकटी राहणार नाहीस. मी नेहमी तुझ्यासोबत आहे. हे ऐकून तिच्या डोळ्यात एक विचित्र तेज आहे. जणू काही ती वर्षानुवर्षे तिचे सर्व दुःख क्षणात विसरली होती. तिच्या चेहऱ्यावर तीच शांतता दिसत होती जी आईला तिच्या मुलासोबत असताना मिळते. ती खूप आनंदी झाली आणि म्हणाली, बाळा, तू मला जीवनाची देणगी दिली आहेस. शेवटच्या काळात मला योग्य तो आधार दिला. नाहीतर मी विचार केला होता की माझे आयुष्य आता असेच जाईल. आता रेखा मॅडमचे पेन्शन थेट माझ्याकडे येत होते आणि मी ते स्वतः बँकेतून काढून तिला देत असे. पण मी तिला नेहमीच सांगायचो की तू यातील 1 रुपयाही दुसऱ्या कशासाठी खर्च करू नको, कारण हा तुझा हक्क आहे. आता मी तिच्यासाठी सगळं स्वतः करत होतो, जेणेकरून तिला कशाची कमतरता भासू नये. मी तिच्यासाठी एक नवीन मोलकरीण ठेवली होती. तशा घरात अनेक मोलकरीण आधीच होत्या, पण मला वाटत होतं की त्यांना कधीही कसल्याही गोष्टीची कमतरता भासू नये, म्हणून एक वेगळी मोलकरीण ठेवली होती. ती वर्षानुवर्षे इतरांच्या मुलांची काळजी घेत होती आणि आता तिला विश्रांती देण्याची वेळ आली होती. आता एक मोलकरीण पूर्ण दिवस तिची सेवा करण्यात घालवत असे आणि आम्ही दोघे शिक्षिका आणि विद्यार्थी एक आई आणि मुलाप्रमाणे घरी शांततेत राहत होतो. संध्याकाळी मी कामावरून परत आलो की ती माझी वाट पाहत असायची, जसे आई दाराची तिच्या मुलाची वाट पाहत असे. आम्ही रात्री बराच वेळ एकत्र बसून घालवायचो, एकत्र जेवण करायचो. ती मला स्वतःच्या हाताने जेवू द्यायची आणि मीही तिच्याशी माझा दिनक्रम आणि ऑफिसमधील घडलेल्या सर्व गोष्टी सांगायचो. ती मला तिचा आशीर्वाद द्यायची. माझ्या यशाने ती खूप आनंदी होती. तिच्या डोळ्यातही तेच प्रेम दिसत होते जे एक आईच्या डोळ्यात असते. आता तिच्या आयुष्यात एक नवीन रंग आला होता. ती पूर्वी शांत आणि दुःखात बुडालेली दिसायची, पण आता तिच्या डोळ्यात एक चमक होती. ती आता माझ्यासाठी मुलगी निवडत होती. ती म्हणायची, बाळा, कदाचित आपण पुन्हा यासाठीच भेटलो आहोत, कारण मला मूल नाही म्हणून तू माझा मुलगा झाला आहेस. पुढे ती म्हणाली, आता मी तुझं लग्न करेन आणि मला ते खूप आवडेल. मला वाटले होते की तुझे लग्न झाले असेल, पण जेव्हा मला कळले की तू अजूनही लग्न केले नाहीस आणि तू एकटा असतोस, तेव्हा माझ्या मनात अशी इच्छा निर्माण झाली की मी तुझे लग्न करून माझे हे कर्तव्य पूर्ण करेन, जसा तू माझा आधार बनून तुझे कर्तव्य पूर्ण केलेस. तिचे बोलणे ऐकून मी हसायचो आणि म्हणायचो की ठीक आहे, तू जे म्हणेल तेच मी करेन. तेव्हा ती माझ्या बोलण्याने आनंदी व्हायची. आता आमच्या आयुष्यात फक्त आनंद होता. माझे घर रिकामे नव्हते. त्याला या आईने आशीर्वादात केले होते आणि त्यात आईचा सुगंधही होता. जसा सुगंध जो वर्षानुवर्षे माझ्या घरात जाणवत नव्हता, तो आता परत आला होता. माझी बहीण जेव्हा जेव्हा माझ्या घरी यायची तेव्हा ती रेखा मॅडमला पाहून खूप आनंदी व्हायची. ती आणि मी त्यांच्याशी खूप गप्पा मारायचो. मी ठरवलं होतं की मी लवकरच लग्न करेन, माझं आयुष्यही पूर्ण करेन आणि एक नवीन कुटुंब सुरू करेन. त्यात माझी आई, माझी पत्नी आणि माझी भावी मुले असतील. मला वाटलं होतं की माझ्या आयुष्यात जे काही उणीव होती ती भरून निघेल. पण जेव्हा जेव्हा मी शांत बसून माझ्या आयुष्यावर विचार करतो तेव्हा मला माझे काका आठवतात. तेच काका ज्यांनी आम्हाला रस्त्यावर आणले होते, ज्यांनी माझे सर्वस्व हिरावून घेतले होते. मी अनेकदा त्यांच्याबद्दल विचार करत असे. कदाचित या जगात त्याला त्याची शिक्षा झाली असेल, पण तसं काहीही घडलं नव्हतं. तो त्याच्या आयुष्यात आरामात जगत होता आणि त्याला कोणताही त्रास झाला नव्हता. सुरुवातीला हे पाहून मला खूप वाईट वाटलं की ज्याने दुसऱ्याला एवढा त्रास दिला तो एवढा सुखी का आहे. पण मग एके दिवशी मला जाणवलं की ते खरं तर आणखी वाईट होतं. जर त्यांना या जगात काही शिक्षा मिळाली असती तर कदाचित देवाने त्यांना वाचवले असते, पण त्यांना अजूनही कोणती शिक्षा झालेली नाही. याचा अर्थ असा की देव त्यांना खूप कठोर शिक्षा करणार आहे, ज्यातून ते कधीच सुटू शकणार नाहीत. जेव्हा मी या सर्व गोष्टींचा विचार करतो, जेव्हा मी लक्ष देतो, तेव्हा मला जाणवते की आयुष्याने माझ्यावर टाकलेल्या सर्व परीक्षा मला अधिक मजबूत बनवण्यासाठी होत्या आणि माझ्या आईच्या आशीर्वादाने आणि माझ्या शिक्षकाच्या पाठिंब्याने मी एक दिवस अशी जागी पोहोचलो आहे जिथे मी खूप खुश आहे. ती आता फक्त माझी शिक्षिका राहिली नव्हती, तर ती माझी आई बनली होती आणि हे घर आता माझे घर नव्हते तर आमचे होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आईच्या आशीर्वादाची शक्ती होती.
जी सर्व संकटे दूर करते. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. आणि हो, पुढील अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळावे म्हणून नोटिफिकेशन बेल नक्कीच दाबा. भेटूया पुढील कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.